त्या दृष्टीने भारताला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तर जोडावंच लागेल, पण त्यासोबत प्रत्येक गावापर्यंत रस्ता न्यावा लागेल. कारण जेव्हा गावामध्ये रस्ता जातो त्यावेळी तो केवळ रस्ता नसतो, तो विकासाचा मार्ग असतो. कारण त्या रस्त्याने शिक्षण आणि आरोग्य हे गावामध्ये पोहोचतं. त्याच रस्त्याने गावातला भाजीपाला, दूध, अन्नधान्य हे शहरापर्यंत किंवा मार्केटपर्यंत पोहोचतं. त्यामुळे एक रस्ता हा अर्थव्यवस्थेची वाहिनी म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो. आणि या देशातल्या 6 लाख गावांपर्यंत रस्ता पोहोचवण्याचं काम श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयीजींनी केलं. 21व्या शतकामध्ये कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलली आणि आपल्या लक्षात आलं की केवळ रस्ता नाही, आता विकासाकरता कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे. जोपर्यंत मोबाईल कनेक्टिव्हिटी, इंटरनेट हे गावामध्ये पोचत नाही तोपर्यंत 21व्या शतकाचा विकास आपण गावापर्यंत नेऊ शकत नाही. आणि म्हणून माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात गावागावापर्यंत 4Gचं नेटवर्क पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू झाला. टावर्सची निर्मिती करणं सुरू झालं. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय होतं तर 2020 साली या संदर्भातलं पहिल्यांदा ज्यावेळेस टेंडर काढलं त्यावेळी फारसं कोणी रिस्पॉन्ड केलं नाही. कारण जगामध्ये स्वीडन, चायना, फिनलंड आणि साऊथ कोरिया 4 देशांकडे तंत्रज्ञान होतं. ते तंत्रज्ञान देण्याची क्षमता चीनची होती, पण चीन आपल्याला ते देणार नव्हतं. आणि म्हणून त्याला योग्य प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही. त्याच वेळी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हा निर्णय केला की आत्मनिर्भर भारत बनवायचा असेल तर तंत्रज्ञानाकरता दुसऱ्यावर अवलंबून आम्ही भारताला ठेवणार नाही. आणि स्वदेशीचा नारा देत आपल्या देशातल्या कंपन्यांना त्या ठिकाणी एकत्रित करून त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे कसं करता येईल याचा प्रयत्न सुरू झाला. आणि मग C.IIT, IIT, तेजस ITI, TCS आणि BSNL असे सगळे एकत्रित आले आणि शुद्ध 100% देशी तंत्रज्ञानावर आधारित आम्ही या टावरच्या माध्यमातून 4Gची निर्मिती केली आणि जगातला 5वा देश हा भारत बनला. एक लक्षात ठेवा, भारताला ज्या ज्या वेळी कोणी चॅलेंज केलाय त्या त्यावेळी भारताने उत्तर दिलेलं आहे, आपली क्षमता दाखवून दिलेली आहे. आणि आजही काही देश आपल्याला चॅलेंज करतायत, पण हे जे 4Gचं उत्तर आपण दिलेलं आहे तशाच प्रकारे कोणीही भारताला दाबण्याचा प्रयत्न केला तरी भारताच्या प्रधानमंत्र्यांमध्ये ही क्षमता आहे की या भारतातील जे ज्ञान आहे, जे तेज आहे, जी कर्मण्यता आहे याला एकत्रित करून जगाला आम्ही उत्तर देऊ शकतो. आणि तेच उत्तर म्हणजे आजचा कार्यक्रम आहे की ज्याच्यामध्ये शुद्ध स्वदेशी तंत्रज्ञान हे आम्ही या ठिकाणी तयार केलंय. आज गावामध्ये ज्यावेळी इंटरनेट पोहोचतं, कनेक्टिव्हिटी पोहोचते, त्यावेळी गावाला आपण जगाशी जोडत असतो. आज आपल्याला माहिती आहे की आरोग्य सेवेमध्ये जर कनेक्टिव्हिटी असेल तर जगातला किंवा देशातला जो सगळ्यात चांगला डॉक्टर आहे तो त्या गावाला न जाता देखील त्या गावातल्या पेशंटला ट्रीट करू शकतो. त्या गावामधल्या शाळेची क्षमता किती असू द्या, पण जगातलं सर्वोत्तम शिक्षण हे त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांकरता वेदर अपडेट देण्याकरता जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपण उभी करू शकतो आणि त्यांना वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम होतोय त्या संदर्भातले अलर्ट्स हे कितीतरी आधी आपण देऊ शकतो जेणेकरून ते आपलं नुकसान टाळू शकतात. एवढंच नाही तर आज
आता नुकतंच आपण नागपूरच्या सातनवरीला स्मार्ट विलेज तयार केलं. इंटरनेट ऑफ थिंग्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून त्या ठिकाणी आपली जी शेती आहे ती देखील स्मार्ट केली. सर्व प्रकारच्या व्यवस्था स्मार्ट केल्या. हे का शक्य होतं? हे शक्य होतं कनेक्टिव्हिटीमुळे. शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जर परिणामकारक बदल करायचा असेल तरी देखील कनेक्टिव्हिटी हवी. उद्योग आणायचा असेल तरी देखील कनेक्टिव्हिटी हवी. मार्केट ऍक्सेस हवा असेल तरी देखील कनेक्टिव्हिटी हवी. त्यामुळे एक कनेक्टिव्हिटी ही संपूर्ण व्यवस्थेला बदलते आणि त्या व्यवस्थेमध्ये पारदर्शिता देखील आणते. याचं कारण काय आहे? तर तंत्रज्ञानाचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे, एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मागता त्यावेळी ती व्यक्ती तुम्ही श्रीमंत आहे की गरीब आहे पाहू शकतं, तुमची जात पात भाषा धर्म पाहू शकतो. पण तंत्रज्ञान व्यक्ती बघत नाही, त्याचा जात धर्म बघत नाही, तो गरीब आहे की श्रीमंत आहे बघत नाही. तंत्रज्ञान जो पहिले येईल त्याला पहिली सर्व्हिस देतं. त्यामुळे तंत्रज्ञानामध्ये कुठलंही व्हीआयपी कल्चर नाही. तंत्रज्ञानामध्ये कुठेही वरचा आणि खालचा असा भेद नाही. भेदरहित व्यवस्था म्हणजे तंत्रज्ञान आहे. आणि ती भेदरहित व्यवस्था आणि पारदर्शी व्यवस्था ही जर आपल्याला गावापर्यंत पोहोचवायची असेल तर त्याचं एकमेव साधन ही कनेक्टिव्हिटी आहे. आणि ती कनेक्टिव्हिटी आज या 4Gच्या माध्यमातून पोहोचते. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर हे जे टावर्स तयार झालेले आहेत हे 4Gचे टावर्स असले तरी 5Gची स्केलेबिलिटी याच्यामध्ये आहे. कारण मोदीजींनी पहिल्यांदाच सांगितलं 5G असेल किंवा त्याच्यानंतरचा 6G असेल याच्यामध्ये भारत जगाच्या मागे राहणार नाही. 4G पर्यंत जगाने तंत्रज्ञान आणलं आणि आम्ही मग त्या तंत्रज्ञानासोबत गेलो. आता तंत्रज्ञान आणणारे आम्ही असणार आहोत. त्यामुळे जगाच्या एक पाऊल पुढे आम्हाला जायचंय हे आमच्या प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलं आणि आज त्याच दिशेने आपला देश चाललेला आहे. आणि म्हणून आज हे जी वेगवेगळी क्षेत्र आहेत या क्षेत्रांमध्ये एक मोठा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने निर्णय घेतला, ज्या नागरिकांना वेगवेगळ्या विभागातनं 1100 सेवा आपण देतो या सगळ्या सेवा आपण ऑनलाईन उपलब्ध करून देतो आणि हळूहळू या सगळ्या सेवा व्हॉट्सअपवर देखील उपलब्ध करून देतो. कोणालाही सरकारच्या कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकताच पडू नये. लोकांना आपल्या मोबाईलवरनं सगळ्या सेवा घेता आल्या पाहिजे ही व्यवस्था आपण उभी करतोय. पण ही व्यवस्था यशस्वी कधी होईल? ज्यावेळी चांगली कनेक्टिव्हिटी 4Gची कनेक्टिव्हिटी ही गावोगावी पोहोचेल त्यावेळी मग गावातल्या व्यक्तीलाही काही अडचण येणार नाही. त्याला जी सेवा पाहिजे त्याकरता ग्रामपंचायतच्याही कार्यालयात जायची आवश्यकता नाहीये, तालुक्यालाही जायची आवश्यकता नाहीये. आपल्या मोबाईलवर सगळ्या सेवा तो प्राप्त करू शकेल. आणि यातल्या तर 90% लोकांना ज्या सेवा लागतात त्या सेवा पुढच्या 2च महिन्यामध्ये आम्ही एंड टू एंड या डिजिटाइज करतो आहोत. म्हणजे त्यातनं होणार असं आहे की एखाद्या त्यामुळे आपण पाहतोय सध्या स्वदेशी बिनतारी दूरध्वनी यंत्रणेचं स्वप्न अटलजींचं होतं असं मुख्यमंत्री म्हणतायत. तर स्वदेशी 4G यंत्रणा उभारली ती म्हणजे मोदींनी. भारताला आव्हान दिलं की आम्ही क्षमता सिद्ध करतो. स्वदेशी बिनतारी दूरध्वनी ही संकल्पना अटलजींची होती असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. स्वदेशी 4G नेटवर्कचा शुभारंभ करण्यात आलाय. त्यामुळे याच शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलत होते.